नमस्कार मित्र हो. तुमचं या समाजशास्त्राच्या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 11वीच्या समाजशास्त्रातील तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना. समाजशास्त्रामध्ये काही विशिष्ट मूलभूत संकल्पना दिलेल्या असतात आणि या संकल्पनांच्या आधारे जे विस्तृत असं स्पष्टीकरण असतं ते संक्षिप्त रूपामध्ये एका संज्ञेमध्ये किंवा एका संकल्पनेमध्ये सांगण्याचं काम केलं जात असतं. याला संकल्पना असं म्हटलं जात असतं. आणि या संकल्पना आपल्याला यावर्षी शिकायची आहे. समाजशास्त्र जर समजून घ्यायचं असेल किंवा समाजाला जर समजून घ्यायचं जर असेल तर समाजातील काही विशिष्ट अशा संकल्पना सुद्धा समजून घेणे आवश्यक असतं, गरजेचं असतं. आणि म्हणून आपल्याला समाजामध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या संकल्पना आहे, ज्या संज्ञा आहे, त्या समजून घेणं गरजेचं असतं. आपण ते समजून घेणार आहोत. 11वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तिसऱ्या प्रकरणामध्ये मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहे. त्यापैकी समाज ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. समुदाय ही संकल्पना सुद्धा समजून घ्यायची आहे. सोबतच सामाजिक समूह, सामाजिक दर्जा, सामाजिक भूमिका, सामाजिक नियमने याही संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे. समाजशास्त्रीय दृष्ट्या याचा अर्थ शास्त्रोक्त पद्धतीने किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने लावला जात असतो. समाजाचा विचार जर केला तर सर्वसामान्य अर्थ समाजामध्ये वापरला जात असतो. म्हणजे या संपूर्ण ज्या संकल्पना दिल्या जात असतात, सांगितल्या जात असतात, किंवा संपूर्ण ज्या संकल्पना समाजामध्ये वापरल्या जात असतात, याचा अन्वयार्थ हा सर्वसाधारणपणे वापरण्यात येतो असतो, लावला जात असतो. परंतु शास्त्रीय अर्थ आपल्याला समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून समजून घेणं गरजेचं असते, ते आवश्यक असतं. समाजातील प्रत्येक सामाजिक घटनेचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येतो आणि त्यामुळे समाजशास्त्र हे एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे असं समजलं जातं किंवा मानलं जात असतं. आणि म्हणून हे जे शास्त्र आहे ते शास्त्र समजून घ्यायचं जर असेल, या गुंतागुंतीच्या शास्त्राला जर उलगडून घ्यायचं जर असेल तर समाजशास्त्रीय संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, आवश्यक आहे. समाजशास्त्रीय संकल्पना ह्या अमूर्त आहेत. याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मूर्त नाही. मूर्त स्वरूप असलं तर आपल्याला डोळ्यानं दिसतं, परंतु या संकल्पना अमूर्त आहेत, डोळ्यांना न दिसणाऱ्या आहेत, परंतु समाजामध्ये त्या वापरल्या जातात आहे. आणि त्यामुळे त्या समजण्यासाठी अवघड जात असतात, त्या समजण्यासाठी कठीण जात असतात. जसं समाज ही संकल्पना आपण एका विशिष्ट जातीय बाबतीमध्ये वापरत असतो, परंतु समाजशास्त्रीय दृष्ट्या मात्र समाज ही संकल्पना शास्त्रोक्त पद्धतीने वापरताना त्या विशिष्ट देशातील लोकांचा समूह म्हणजे समाज ही संकल्पना वापरली जाते. त्यानंतर समाजशास्त्रामध्ये समुदाय, कुटुंब, आंतरक्रिया, संघर्ष, संस्कृती, वर्ग, अलगता, भेदभाव, संरचना, कार्य इत्यादी संकल्पनांचा वापर करण्यात येत असतो. आणि या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला काय करायचं आहे की या समाजशास्त्रामध्ये शिकायच्या आहे, समजून घ्यायचे आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आपल्याला बघायची आहे ती म्हणजे समाज. समाज म्हणजे काय?
समाज कशाला म्हटलं जात असतं, समाज ही संकल्पना कशासाठी लागू होते, या बाबतीतला उलगडा आपण या तासिकेमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत. अरिस्टॉटलने सांगितलं आहे की मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे, म्हणजे तो समाजात राहणारा प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला जर जंगलामध्ये नेऊन जर सोडलं तर तो जंगलामध्ये जीवन जगू शकत नाही, तो राहू शकत नाही. किंवा जंगली प्राण्यांमध्ये तो आपलं जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो समाजाशिवाय राहू शकत नाही असं म्हटलं जात असतं. मनुष्याच्या ज्या मूलभूत आणि अगदी आवश्यक अशा ज्या गरजा आहेत, या सुद्धा समाजात राहून पूर्ण केल्या जात असतात. आणि या केवळ संघटनांच्या ठराविक साच्यामध्ये, या गरजा केवळ संघटनांच्या ठराविक साच्यामध्ये किंवा चौकटीमध्ये राहूनच भागू शकत असतात. मनुष्याच्या उत्क्रांती काळापासून मनुष्याने जे सामूहिक जीवन तयार केलं, त्या सामूहिक जीवनाला समाज असं म्हटलं जात असतं. समाजामध्ये परस्पर वर्तणूक आणि नाती ही ठराविक पद्धतीने असलेली दिसून येतात. जोही समाज असेल, भारतीय समाज असेल, अमेरिकन समाज असेल, इंग्लंड समाज असेल, पाकिस्तानी समाज असेल, चीनी समाज असेल, थायलंड समाज असेल, या सर्व समाजामध्ये परस्पर वर्तणूक आणि नाती ही ठराविक पद्धतीनेच असलेली दिसून येतात. आणि या नात्यांचं जी काही एक विशिष्ट पद्धती असलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा व्यक्तीमध्ये सामाजिक संबंध निर्माण होत असतात, त्यालाच समाज असं म्हटलं जात असतं. म्हणजे समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचे जे संबंध असतात, हे निर्माण होताना दिसून येतात, हे निर्माण होत असतात. आणि हे संबंध निर्माण झाल्यामुळे काय होतं की अशा संबंधातील जीवनाला समाज असं म्हटलं जात असतं. त्याला समाज असं संबोधलं जात असतं. समाजशास्त्रामध्ये समाज ही एक मूलभूत संकल्पना आहे. समाजशास्त्राचा जर विचार केला तर समाज ही एक मूलभूत संकल्पना आहे. समाज हा शब्द सोशियस या लॅटिन भाषेपासून किंवा शब्दापासून आलेला दिसून येतो. समाजाचा जो शब्द आहे, हा शब्द सोशियस या शब्दापासून निर्माण झालेला पाहायला मिळतो, ज्याचा अर्थ सहयोगी किंवा मैत्री असा होतो. म्हणजे एकमेकांमध्ये कॉपरेशन जे असतं, सहकार्याची जी काही भावना असते, ही भावना समाजामध्ये रुजलेली असते, निर्माण झालेली असते. समाजामध्ये मैत्रीभाव निर्माण झालेला असतो, मैत्रीभाव तयार झालेला असतो. आणि म्हणून जॉर्ज मिशेल यांनी सोशिएबिलिटी या शब्दाला महत्त्व दिलेलं आहे. याचाच अर्थ मानवाला इतरांच्या सोबत किंवा समूहात राहणे महत्त्वाचे वाटते. मनुष्याला जंगलामध्ये राहणं महत्त्वाचं वाटत नाही. जंगलामध्ये राहून मनुष्य जगू शकत नाही, कारण जंगलामध्ये त्याला सहकार्य मिळत नाही. त्याला त्याच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा भागविण्याकरिता इतरांचं जे सहकार्य लागतं ते मिळत नाही. आणि म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असं म्हटलं जात असतं, समाजशील प्राणी आहे असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून मानवाला इतरांच्या सोबत किंवा समूहात राहणे महत्त्वाचं वाटत असते. समाज हा शब्द सर्वसामान्यांच्या माहितीचा आहे. सर्वसामान्य ते वापरत असतात, परंतु मात्र अर्थाचा जर विचार केला तर मात्र अर्थ
वेगवेगळ्या शब्दाच्या अनुषंगाने किंवा वेगवेगळ्या अर्थाच्या अनुषंगाने हा समाज शब्द वापरण्यात येतो. लोक याचा जो वापर आहे अगदी सहज किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरण घेतो जर म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की आर्य समाज, आदिवासी समाज, महिला समाज, सहकारी समाज, औद्योगिक समाज. समाज हा शब्द वापरल्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाचा उद्बोध होत नाही किंवा अर्थ समजत नाही. आणि म्हणून समाजशास्त्र हे एक समाजाचं शास्त्र आहे. समाजशास्त्राचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा समाजाला इंग्रजीमध्ये सोसायटी हा शब्द वापरण्यात येत असतो. हा शब्द मंडळ, संघटन किंवा समूह यासाठी सुद्धा वापरला जात असतो. उदाहरणार्थ पाहतो म्हटलं तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आयडियल हाऊसिंग सोसायटी इत्यादी. मात्र अशा प्रकारचा समाजाचा अर्थ समाजशास्त्रामध्ये गृहीत धरला जात नाही. म्हणजे समाजशास्त्रामध्ये जो अर्थ लावला जात असतो हा सर्वसामान्य लोक किंवा सर्वसामान्य संस्थांनी वापरलेला शब्द म्हणजे समाज नव्हे, तर सर्वसामान्य वापरण्यात येणारा शब्द हा समाज, सर्वसामान्य जगतामध्ये वापरण्यात येणारा जो काही समाज हा शब्द आहे हा वेगळ्या अर्थाने वापरला जात असतो किंवा वेगवेगळ्या अर्थाने वापरण्यात येतो. आणि समाजशास्त्रामध्ये समाज हा शब्द किंवा समाज ही जी संकल्पना आहे ही संकल्पना विस्तृत स्वरूपामध्ये, शास्त्रोक्त स्वरूपामध्ये वापरण्यात येते. समाजशास्त्रामध्ये समाज ही संकल्पना वापरताना त्याला विशिष्ट अर्थ असतो, ज्यामध्ये तो शब्द वापरण्यामागे काही वैज्ञानिक विचार असतो, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामध्ये असतो. आपण भौतिक शास्त्रामध्ये काही संज्ञा वापरतो किंवा जे विज्ञान आहे, सायन्स आहे, त्या सायन्समध्ये आपण काही संज्ञा वापरतो. त्याचप्रमाणे समाजशास्त्रामध्ये सुद्धा काही संज्ञा वापरल्या जात असतात किंवा संकल्पना वापरल्या जात असतात. या संदर्भामध्ये समाज या संकल्पनेचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा अर्थ समजून घेत असताना काही व्याख्या आपल्याला बघायच्या आहे. या व्याख्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिली व्याख्या आपल्याला सांगता येते समाजाच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे मॅकआयव्हर आणि पेज यांची. समाज हा अनेक समूह व विभागातील क्रियाप्रतिक्रियांची, अधिकारांची आणि सहकार्याची अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे मानवी वर्तन व स्वातंत्र्य यावर नियंत्रण ठेवले जाते. आता समाजशास्त्रामध्ये अनेक समाजशास्त्रज्ञांनी समाजाच्या व्याख्या केलेल्या आहे. त्यापैकी मॅकआयव्हर आणि पेज यांनी समाजाची व्याख्या करत असताना शब्दाचा अर्थ, संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना सांगितलं की समाज हा अनेक समूह आणि विभागातील क्रियाप्रतिक्रियांची, अधिकारांची आणि सहकार्याची व्यवस्था आहे. समाज काय आहे? अनेक समूह जे असतात ते समाजामध्ये राहत असतात, वास्तव्य करत असतात. वेगवेगळे जे विभाग आहेत त्या विभागातील ज्या क्रिया प्रतिक्रिया लोकांमध्ये घडून येत असतात. अधिकाराची आणि सहकार्याची व्यवस्था समाजामध्ये निर्माण होत असते. विशिष्ट अधिकार विशिष्ट वर्गाला, विशिष्ट लोकांना मिळत असतात. कोणाला काही जास्त अधिकार मिळतात, कोणाला कमी अधिकार मिळतात.
आणि या व्यवस्थेमध्ये एक मनुष्य काय करतो, एकमेकांना सहकार्य करत असतो. एक व्यक्ती दुसऱ्याला सहकार्य करत असतो. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था समाजामध्ये निर्माण झालेली असते. आणि या व्यवस्थेमुळे मग काय होतं की मानवी वर्तन व स्वातंत्र्य यावर नियंत्रण ठेवलं जात असतं. मग एकमेकांचं सहकार्य असेल, प्रतिक्रिया असेल किंवा अधिकार असेल, ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला मिळत असताना समाज या व्यवस्थेमध्ये जे स्वातंत्र्य असतं किंवा मानवी वर्तन असतं, हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात असतो किंवा नियंत्रित करण्यात येत असते. आणि हे मानवी वर्तन आणि स्वातंत्र्य यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य समाजामध्ये केलं जात असतं. त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या माध्यमातून आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. दुसरी व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीतील. या व्याख्येनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये समूहामध्ये राहणाऱ्या एकत्रित लोकांचा समूह म्हणजे समाज होय. म्हणजे समाजामध्ये विशिष्ट एवढीच लोकसंख्या असली पाहिजे असं नाही. म्हणजे नेमकी तेवढी लोकसंख्या असेल तरच समाज घडून येतो असं नाही. तर समाजामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्या असते. समूहामध्ये राहणारे जे काही एकत्रित जे लोक असतात, या लोकांचा जो समूह असतो त्या समूहाला समाज असं म्हटलं जात असतं. म्हणजे एका विशिष्ट भूभागावर समूह करून राहणारे जे काही कमी जास्त प्रमाणातील जी लोकसंख्या असते किंवा लोक असतात, त्या लोकांच्या समूहाला समाज असं म्हटलं जात असतं. की ज्या समूहामध्ये काय केलं जातं, एकमेकांना सहकार्य केलं जात असतं, त्यांना विशिष्ट प्रकारचे अधिकार बहाल केलेले असतात, त्यांना त्यांचं कर्तव्य, एकमेकांशी सहकार्याची वृत्ती त्या समूहामध्ये असते. अशा प्रकारच्या लोकांचा समूह म्हणजे समाज होय. त्यानंतर तिसरी व्याख्या सांगितली जाते ती म्हणजे मॉरिस गिन्सबर्ग यांची. मॉरिस गिन्सबर्ग यांनी समाजाची व्याख्या करत असताना सांगितलं आहे की विशिष्ट संबंध व वर्तनाचे प्रकार यांनी एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय. विशिष्ट संबंध आणि वर्तनाचे प्रकार, ह्या ज्या गोष्टी आहे, या गोष्टी लोकांमध्ये बांधल्या गेलेल्या असतात. म्हणजे लोकांमध्ये, समाजामध्ये जे राहणारे लोक असतात यांच्यामध्ये एक विशिष्ट संबंध निर्माण होतो. विशिष्ट संबंध लोकांमध्ये निर्माण होत असतात आणि या संबंधानुसार मग लोक काय करतात, वर्तन प्रकार करत असतात, वर्तन करत असतात. सोबतच ते एकमेकांना एकमेकांसोबत राहतात, एकत्रित राहत असतात. अशा प्रकारचा जो व्यक्तींचा समूह आहे याला समाज असं म्हटलं जात असतं. त्यामुळे अशा प्रकारचे संबंध न ठेवणाऱ्या किंवा दुसरे वर्तन प्रकार आचरणात आणणाऱ्या व्यक्तीपासून त्या समाजातील व्यक्ती वेगळ्या दिसतात. आणि समाजामध्ये काय होतं की समाजविरोधी वर्तन करणारे किंवा आचरण करणारे जे काही व्यक्ती असतात, या व्यक्ती सामाजिक व्यक्तीपेक्षा वेगळे आपल्याला दिसून येत असतात आणि समाजातील वेगळ्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. लोकांमधील सामाजिक संबंध हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. याच्या वरील तीनही व्याख्या आपण ज्या पाहिलेल्या आहेत, त्या व्याख्यांमध्ये एक सामाजिक संबंध हा महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. आणि सर्व जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांना असं वाटतं की समाजामध्ये सामाजिक संबंध निर्माण होत असतात.
एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी सामाजिक संबंध निर्माण करत असतो. त्यामुळे समाज म्हणजे सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे असं मानलं जात असतं, किंवा अशी व्याख्या आपल्याला करता येते. अर्थातच मानवातील सर्व संबंध हे सामाजिक असतातच असे नाही. सामाजिक संबंध अस्तित्वात येण्यासाठी काही निश्चित अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. जे समुदायातील किंवा समाजातील जे काही मनुष्यातील जे संबंध आहेत ते संबंध अस्तित्वात येण्यासाठी काही विशिष्ट अटी आवश्यक असतात. आणि या अटी आपल्याला बघायच्या आहे. या अटीमध्ये पहिली अट सांगितली जाते ती म्हणजे परस्परांची जाणीव असणे. समाजामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची, दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीची, पहिल्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीची, अशी एकमेकांची परस्पर जाणीव असणे आवश्यक असतं. सामाजिक संबंधांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असावी लागते. एकमेकांबद्दल आपुलकीची भावना निर्माण व्हायला पाहिजे. एकमेकांबद्दल जिवलगतेची भावना निर्माण व्हायला पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची वृत्ती समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही जेव्हा जाणीव परस्परांमध्ये निर्माण होते तेव्हा समाज निर्माण होत असतो, समाज तयार होत असतो. त्यानंतर समाजाची दुसरी अट सांगितली जाते ती म्हणजे परस्परांमध्ये देवाणघेवाण होणे आवश्यक असतं. सामाजिक संबंध प्रस्थापित होण्यासाठी समाजामध्ये सामाजिक संबंध जर प्रस्थापित करायचे असेल किंवा व्हायचे असेल तर व्यक्तीमध्ये देवाणघेवाण होणे महत्वाचं असतं. उदाहरणार्थ दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव असते. त्यामध्ये सामाजिक संबंधाची पहिली अट पूर्ण होते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव असते. प्रत्येकाचं अस्तित्व त्यांना माहिती असतं आणि यामध्ये सामाजिक संबंधाची पहिली अट पूर्ण होते. पण जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नमस्कार करते व दुसरी व्यक्ती त्याला प्रतिनमस्कार करते तेव्हाच त्यांच्यात आंतरक्रिया होऊन सामाजिक संबंधाची दुसरी अट पूर्ण होते, म्हणजे देवाणघेवाण होते. एखाद्या व्यक्तीला आपण जर समजा नमस्कार केला तर तीही व्यक्ती आपल्याला नमस्कार करते आणि मग यातून मग आंतरिक संबंध किंवा आंतरक्रिया ज्या असतात या आंतरक्रियेला सुरुवात होत असते. परस्परांमध्ये देवाणघेवाणीला सुरुवात होत असते. आणि हे जे संबंध सहकार्याचे असले पाहिजे असं नाही, तर ते संघर्षाचे संबंध सुद्धा असू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर नमस्कार केला तर दुसऱ्या व्यक्तीने त्यावर जर समजा वेगळी अशी जर प्रतिक्रिया व्यक्त केली, समजा शिवी सुद्धा दिली, तरी सुद्धा यामध्ये काय होतं की आंतरक्रिया घडून होते किंवा आंतरक्रिया घडून येताना दिसून येते. म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी आंतरक्रिया घडून आणत असला पाहिजे. म्हणजे आंतरसंबंध जे असतात हे आंतरसंबंध एकमेकांच्या आमोरे सामोरे घडून येत असतात. म्हणजे एका व्यक्तीने केलेली प्रतिक्रिया त्यावर दुसऱ्या व्यक्तीने केलेली म्हणजे जी क्रिया असते याला आंतरसंबंध असं म्हटलं जात असतं. किंवा एका व्यक्तीने केलेली क्रिया जी असते या क्रियेवर दुसऱ्या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया याला आंतरक्रिया असं म्हटलं जात असतं. आणि ही आंतरक्रिया जी आहे ही आंतरक्रिया समाजशास्त्रामध्ये समाजामध्ये घडून आले पाहिजे किंवा
घडून येणे आवश्यक असते. यानंतर आपल्याला समाजाची वैशिष्ट्ये बघायची आहे. ही वैशिष्ट्ये आपण पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत. तर आज मी इथेच थांबतो.